ते आमच्याच गावातले हार जीत आहेच. वेल ओमकार तुला शुभेच्छा असतील, परंतु मी आर्यनकडे जरूर जाईल. आर्यन, विकेट पडली आणि एक तुझ्या माध्यमातून पोज देण्यात आली. सध्या ती व्हिडिओ व्हायरल होईल. एकंदरीत या पोज मागचं रहस्य काय होतं? काय नाही, रनआउट केलं म्हणून. मेन विकेट होती, 3 षटकार मारले म्हणून मी जल्लोष केला चौथ्या बॉल. जरा जोरदार या प्रश्नासाठी आर्यनच्या टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण मित्रांनो माईकवरती बोलणं तितकं सोपं नाही आहे. कारण या वयात कॉमेंट्री पण करतो, क्या बात आहे. म्हणजे पार सगळ्या गोष्टींनी विष्णू सरांनी हे सगळे घडवलेले हिरे आहेत आणि या हिऱ्यांकडे दाद द्यावे लागेल. चांगली बोली भाषा आहे त्यांची. प्रश्नाचं उत्तर फार अचूक दिलं आहे. हा मैदानातला तफावतीचा प्रकार पाहायला मिळत होता. गावची टीम होती, महत्त्वाची विकेट होती, त्यांनी सांगितलं सुद्धा, आणि ती सुद्धा रनआउट झाली. कारण हा कॉन्फिडन्स असतो माहितीप्रमाणे. दैवली टीम लास्ट वन आहे, आपला 12th मॅन नाही आहे का? यस, आणि चला आपण जाऊयात मायक्रोफोनवरती आवाज ऐकाल राहुलजी चव्हाण सरांचा. आणि या सध्या आपण देऊया थोडी रजा आमच्या स्कोरर मित्राला सुद्धा. अगदी चांगली कामगिरी आहे त्यांची सुद्धा यावेळी. रोहित फार चांगलं गुणलेखकाचं काम, त्याच्यानंतर रॉनी आपण पाहिलंय. जाऊयात मॅचकडे. थँक्यू सो मच. सलामी जोडी दाखल झाली आहे. 4 ओव्हरची मॅच. संदेश बागरावच्या साथीनं कुणाल निहारे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुरेश निरगुडा. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती आपटी देण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं उचलाव घेतला आणि निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश दहिवली बनाम तुम्ही पाहते संघ खेळतोय मैदानावरती. चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. पुढचा बॉल आणि पुढच्याच बॉलवरती बागाची शिकार तुम्हाला पाहायला मिळेल. संदेश बागराव या मॅचची गोल्डन विकेट. आता इथे बीते टीम चिंचवलीला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती केतन निहारे बंधुराजांची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल होतीये. निहारे बंधू मैदानावरती दाखल होता. दुसऱ्या बॉलवरती विकेट मारली आहे. ती देखील कोणाची? संदेश बागराव ना मैदान सोडलंय, त्यामुळे संघर्ष तरी सापडलाय. श्री गणेश दहिवली बनाम चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पहिले 2 बॉल चिंचवली टीमच्या नावावरती राहिलेत. सुरेश निरगुडा का बॉलिंग करतोय. 10 ते 12 13 बॉलांचा ननप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अडबा बॅट घेतल्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटमध्ये नाहीये. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. एक धावफलकावरती जोडली जाईल आणि अखेर श्री गणेश होतोय. टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीचं या मॅचमध्ये चांगली सुरुवात आता तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये करत असताना संघ मैदानावरती खेळतोय दहिवली. या पंचक्रोशीतील एक मोठं नाव मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामधीलच अंतिम सामना मैदानावरती आपण पाहतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. मागील सामना तुम्ही पाहिला खरं तर वराडे विरोधात वराडे. सामना कोणी जिंकू दे, विजय मात्र वराडेचं होईल हे सांगितलं होतं विष्णू शिंदेनं आणि ते चित्र आपण पाहिलंय.
बिग हिट ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, खेळाडू डीपमध्ये पोहोचतील, त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे आलाय. दरम्यान 2 धाबा एकपडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा एकपडल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये चिंचवली संघाची तुम्हाला पाहायला मिळेल, तर खराब सुरुवात टीम दहिवली संघासाठी, कारण महत्वाचा एक खेळाडू आउट झालाय. संदेश बागराव कित्येक मॅचेस त्याने जिंकून दिलेत, कित्येक सामने त्यांनी गाजवलेत, कित्येक स्पर्धा गाजवलेत आणि तोच खेळाडू आज मात्र शून्यावरती भोपळे पडू शकला नाहीये. गोपणीसारखी बॅट फिरवली, ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उपस्थित, वेगाला पोहोचलाय, एकदा बेकपडी, दुसरीचा प्रयत्न होता, 2 धाबा इथे देखील एकपडल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक 5 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ आज तुम्हाला चांगला पाहायला मिळेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर ताकदवर संघ आहेत. आणि त्यामुळे या मॅच मध्ये संघर्ष आता वाढलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती नव्हता, बिडॉपचा खेळाडू पुढे सरकतोय आणि तू चल में आया, ही परिस्थिती आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण अजून एक झटका लागतोय. आता बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहिवली संघाला फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, मिस्टर KKC मयूर काठवले मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय, कारण सलगचे 2 धक्के लागलेत मैदानावरती, त्यामुळे इथून आता नवीन बॅटर मैदानावरती मयूर, तर बॉलिंग ट्रॅकवरती चंदन गावंडा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश दहिवली बनाम चिंचवली. बरोबर तयार. या वेळेला देखील बॅटची कडा आणि अखेर केतन निहारीला देखील आता मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम दहिवली संघाला फलंदाज बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 5 आकड्यावरती आता 3 धक्के लागलेत. बरं यार, या वेळेला देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, सिंगल मिळतीये, सिंगल वरती थांबावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. प्रीतम लाल्या मैदानावरती दाखल झालाय. बरोबर यार, हाफ ट्रॅकर बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, लाईन खराब, त्यामुळे पंच सांगतात वाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आता एक धाव बॉल केली जाते.
तयार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला डीपमधून खेळाडू पोहोचतील मिळतील सिंगल आणि त्यानंतर आता धाबा आणि धाबाच पाहायला भेटतील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता आम आदमी का हात पंजा के साथ दोन धाबा एकवटण्याचा प्रयत्न आता होतोय आणि आता या दोन धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय 19 धाबा धावफलकावरती जोडले जात आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय महत्वाची सूचना मी तुमच्यावर बरोबर यार या वेळेला देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि त्यानंतर इथून डॉट बॉल प्रीतमला तुम्ही पाहताय दाखल झालाय प्रीतम सुरोशे हा खेळाडू मध्यवर्ती तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये इथून धावा त्याला बनवायचे आहेत कारण आज मात्र संधी मिळाली आहे संधीचं सोनं करावं लागेल प्रीतम म्हटलं की नो डाऊट आमचे बदलापूर कात्रप वखार टेम्पो स्टँडचे उपाध्यक्ष खरं तर मनोहरजी सुरोशे यांचे चिरंजीव आहेत त्यांचाही आपण नावाचा उल्लेख जरूर करू मॅचमध्ये आता ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती बालमेल बॉडी ट्रॅकवरती अर्जुन दाखल होतोय परंतु आतापर्यंत अप्रतिम खेळ अर्जुनचा आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये यावेळेला देखील मिलानच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू डीपमध्ये उपस्थित पोहोचतील एक सिंगल बाली दुसऱ्या प्रयत्न करत होते थांबवले पूर्णपणे आणि सिंगलच्या साथीला आता स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅचची गोल्डन विकेट संदेश बागरावला तुम्ही पाहिलं खरं तर तो भोपळाही फुटू शकला नाही या मागील वर्षी आपण पाहिलं असाल तर जबळ कोणेश्वर प्रीमियर लीग त्याने गाजवली होती मॅन ऑफ द सिरीजची एसी जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहिलाय परंतु इथे फटका हा देखील फसलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि मयूर डेलीला देखील आता मैदान सोडावं लागेल या मॅचमध्ये आपण पाहतो अजून एक विकेट मिळते चिंचवलीला फलंदाज
सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन खेळाडू मैदानावरती प्रतीक गुरुनाथ कडव आता दाखल होतोय. सोरा ट्रॉफीचे दमदार आयोजक तुम्हाला पार मिळतील या स्पर्धेमध्ये. खरं तर आज कर्जत तालुक्यातून आपण पाहतो एक नामांकित समालोचक 3 दिवस या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. संदीप बोराडे सरांचा आवाज आपण ऐकतोय. आणि खरं तर ज्यांनी भरभरून कौतुक जर कोणाचं केलं असेल या स्पर्धेमध्ये तर ते नाव आहे सुभाष उतेकर. कारण जेवणाची सोय अप्रतिम ज्यांनी आपल्यापर्यंत केली. 3 दिवस चुलीवरचं 4 दिवस चुलीवरचं रुचकर जेवण ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि खरं तर टेस्ट आणि बेस्ट हे चित्र नेहमीच आपण पाहिलं ज्यांचं मात्र साम्य राहिलं. त्यामुळे सुभाषजी उतेकर यांचा पण आभार व्यक्त करू. कारण अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये अन्न आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवले. त्यामुळे पण पुन्हा एकदा आपलं हृदयाच्या अंतःकरणातून व्यक्त करतोय. 7 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक 21 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पाल मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान SK भाई यांचं आगमन झालंय. रवींद्र उतेकर आपल्यासोबत जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत खरं तर आज भगवानजी जगताप आपण एक सन्मान करणार आहोत. खरं तर जगतापकरांची लाडकी प्रिन्सेस खरं तर मायरा नितेश जगताप यांनी काल मॉडर्न भारत स्कूलमध्ये 1ल्या नंबरचा पारितोषिक त्यांनी जिंकला खरं तर धावण्याच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे तिचा एक छोटासा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळी जरूर करू. कारण मायरा म्हटले की नो डाऊट नितेश पिसेकर यांची ती प्रिन्सेस आहे आणि नितेश जगताप यांची खरं तर ती प्रिन्सेस आहे. त्यामुळे तिचंही आपण कौतुक करू. या स्पर्धेमध्ये नितेश जगताप यांच्याकडून देखील आम्हाला भरपूर सहकार्य आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला लाभली आहे नितेश जगताप यांच्या माध्यमातून मायरा याच्या नावानं. त्यामुळे तिचं आपण कौतुक करतो आहे. स्कोर 1ला खेळाडू उपस्थित. दरम्यान 2 धाबा इथे एकवट जातील. साईच्या साथीला पदरावरती प्रीतम आतापर्यंत तुम्हाला खेळ पार मिळेल. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती एक षटकार जरूर आला प्रीतमच्या बॅटमधून. त्यानंतर धावफलक 29 बरोबर यार. बिग हिट पुन्हा एकदा खेचला ऑन साईडला परंतु हा फटका फसला. लोंगॉनला खेळाडू उपस्थित आणि झेल टिपला जातोय. प्रीतमला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
एक झटका आता लागतो टीम श्री गणेश दहिवली संघाला. फलंदाज बाद. परवडणारा नाहीये असं खेळाडू वेदांत मैदानावरती दाखल झालाय. पुढचा बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न होता, गोल गिरकी घेतली होती, त्यानंतर डॉट बॉल. आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अंती धावफलक 29 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. भगवानजी जगताप, रोनित जगताप, रोहित जगताप, त्यानंतर रामदादा जगताप असतील, शिवदाजी जगताप असतील, नितेशजी जगताप असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर अंतिम दिवस ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते आहे. खरं तर आपण पाहिलं असेल तर 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेला शुभारंभ झाला. त्यावेळेस मात्र आभाळ भरून आलं होतं, परंतु आज या स्पर्धेला संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर निरोप देताना खरं तर आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी येईल याच शंका नाही आहे. कारण 4 दिवस ही स्पर्धा कशा प्रकारे संपन्न झाली, 4 दिवस खरं तर कसे निघून गेले आम्हाला देखील कळलं नाही आहे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ सर्व संघाने दाखवला आहे. त्या 32 संघाचा समावेश, त्यांचंही कौतुक आपण करू, कारण दिलेल्या वेळेवरती संघ दाखल झालेत आणि ही स्पर्धा आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये 6च्या आतमध्ये रोज कंप्लीट होते. थँक्यू. एक मिनिट थांबा, एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. खरं तर ही स्पर्धा जर्मन क्रिकेट संघ बेंशिलची आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मोक्याच्या निर्णयाक्षणी ज्यावेळेस नितेश जगताप यांच्या मोबाईलमध्ये खरं तर खिशामध्ये मोबाईल आढळला, त्यावेळेस आपण पाहिला असाल 2 धाबाची पार्टी स्वतः बेंशिल संघाने घेतली आहे आणि ती त्यांना दिली देखील. त्यामुळे जर तलपण दैवरी टीम आपला नसेल तर तुम्हाला 2 धाबाची पार्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये जर बेंशिल संघ पार्टी घेऊ शकतो तर पार्टीला तुम्हाला देखील सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण वळतो. या मॅचमध्ये 30 धाबाचं टार्गेट आणि या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतील कर्जतचा एक गोड आवाज संदीप बोराडे सर यांना धन्यवाद. यस सर, गेम ऑन करा आपण, कारण हा नियम असोसिएशनचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लेअर हा स्कोररच्या बाजूला गरजेचा आहे. तो 12th मॅन असू द्या, जर्सीमध्ये असू द्या, सगळ्या फार गोष्टी आहेत, त्यामुळे गरजेचं आहे. त्यामुळे आता दैवली संघ जे काही प्लेअर मैदानात तुमच्या बाजूला आहेत, एक प्लेअर आमच्या बाजूला असेल, बाकी ते तुम्ही मैदानात घेऊन खेळू शकता. बॉल पाठवा मैदानात. जाऊयात मॅचकडे. अर्थातच टार्गेट सेट केलंय यावेळी आपण पाहतोय चिंचवली टीमसाठी, दैवली टीम कडून आपण पाहतोय
धावसंख्या मात्र पहिल्या इनिंगच्या अंती पाहायला मिळाले. ते बॅटिंग लाईन साकारत असताना दैवली टीमची 4 षटकांमध्ये 29 धावा लागल्या गेल्यात आणि विजयासाठी आता मात्र चिंचवली टीमला करायच्या आहेत त्या 30 धावा. दरम्यान आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि या लो स्कोरिंग मॅचमध्ये एका खेळाडूची कमतरता दैवली टीमची थोडी अंगास येऊ शकते, परंतु असो, कारण क्रिकेटची स्पर्धा आहे आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बरंच काही घडलं जातं. इथे सामन्याचा विचार करायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळाला प्रारंभ होईल. सलामीची जोडी मैदान चिंचवली टीमची आपण पाहतोय. सुरेश आणि अर्जुन ही जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दैवली टीम कडून केतन पहिला बॉल जरूर घेऊन येईल. पहिला बॉल केतन ऑन फायर. पुलर लेंथ आणि पुलर लेंथ वरती आलेला दर्दनाक चौकार. डिफाइन लाईक रिझन ठोक तोडीचे. आणि या वादळाला दिली गेलेली मेजवानी, या मेजवानी शब्दावरून बरंच काही आठवत आहे, परंतु जाऊया या बॉल नंतर आपण चर्चा करूयात. चांगला फटका, घुटना टेक, तमाशा टेक, जागा बनवले, फटका खेळलाय जरूर, परंतु इथे परतावं लागेल. अगदी आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलेल्या आहेत 2 धावा. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चुकलं. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चुकलं सध्या मी तर म्हणेल दैवली टीमचा आणि मोठा झटका लागला गेलाय. खरं म्हणायला गेला तर अगदी झेल टिपला होता. नो प्लस 2 अशा 3 धावा अतिरिक्त धावफलकावरती. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बॅटर डबल सेट. चांगला बॉल, काय गोलंदाजी आहे केतन, ती ताकद आहे तुमच्यामध्ये, परंतु चिंचवली टीमला पहिला काही बॉल वरती थांबवता आलं नाहीये. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहतोय ना षटकातला हा दुसरा बॉल फेकून पाहायला मिळतोय, कारण इथे अधिकृत 2 बॉलची फेकी धावफलकावरती लागली आहे. आउटसाइड द लेग स्टंप इज वाईड. आमदनी 98, खर्चा रुपया. चित्रपट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय आज मैदानात. कारण मी म्हटलं होतं ना की कष्टाने कमावलेल्या ज्या धावा आहेत त्याला सध्या मैदानात बाटली गमावते. चांगला फटका, 1 हँडेड बॅटिंग, परंतु इथे मात्र शेवटच्या क्षणी बॉल लॉंग स्टॉप रिझन. येथील आणखी 4 धावा. लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा पाहतोय आपण. शरीराचा वेध घेऊन बॉल मात्र हाताला स्पर्श करून निघून गेला होता आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ती मात्र 12 आकड्यावरती. अर्थातच मित्रांनो आपण दैवली टीमची स्पर्धा पाहतोय. एकीकडे पाहायला गेलं तर मैदानात दैवली वर्सेस चिंचवली ही स्पर्धा आहे. मॅच मध्ये दोनही टीमचं प्राबल्य पाहायला मिळतंय. चांगला फटका, सावध पवित्रा, सेल्फ डिफेन्स. स्वतःला वाचवत असताना हलक्याशा हाताने बॉलला कव्हर केला आणि इथे यस सर, सर थोडा रिप्लेकडे जावं लागेल आम्हाला सुद्धा. वेट करा आपण, कारण निर्णय फार महत्वाचा आहे. या धावा किती आहेत तेवढ्याच सांगा सर. फक्त 3 धावा. ओके, 5 धावा.
या 5 धावा येतील धावफलकावर. फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे सिंगल आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. दैवली टीमची मॅच चालू आहे मैदानावरती. अर्थातच आम्ही ज्यावेळी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एक बॉल बाकी आहे सर. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आलो त्यावेळी असंच दैवली सेंटरवरती जसं मगाशी शिवशाही वडापावची चर्चा जरूर करण्यात आली आणि या हॉटेलमध्ये थोडंसं आम्ही न्याहारीसाठी गेलो नाश्त्यासाठी, परंतु त्या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी अगदी आम्ही मिसलची ऑर्डर देत असताना एक चविष्ट मिसल शिवशाही वडापावच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक चांगलं दर्जेदार रुचकर या ठिकाणी नाश्त्याची सोय महेंद्र सुरोश यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली. एक चांगलं चविष्ट हॉटेल पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने आज दैवली टीम मैदानात आगे. आज जमेची बाजू आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती. यावेळी 22 या आकड्यावरती 22 धावसंख्येची अद्यापर्यंत मजल आहे. आता लक्षापासून फार जवळ आहेत कारण 30 धावसंख्येचं टार्गेट आहे. सुरेश निरगुडा यांनी जर षटकार ठोकला तर रमाकांत पारदी यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल, परंतु इथे मात्र सिंगल आले. जानमान क्रिकेट संघ बेंशील आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026. रणनीती फार चांगली आखली होती चिंचवली टीमने. वॉट अ बॅटिंग लाईन. केतनच्या झालेल्या चुका दैवली टीमला आता बॅकफुटवरती घेऊन जरूर आल्यात, परंतु सांगे कोड्यातलं दुसरं षटक मयूर ऑन फायर. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वेळ मात्र निघून गेलेली आहे हातातून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे त्या षटकाला एक पूर्णाकृती धावसंख्येचा आयाम दिलाय, परंतु आता इथे जर या धावा वाचवायच्या असतील तर प्रत्येक बॉलरला इकॉनॉमिकल स्पेल 1 ते 2 धावेंचा स्पेल हाताळावा लागेल. चांगला फटका. विनिंग स्ट्रोक येईल का? स्कोर लेवल. यावेळी मात्र स्कोर लेवल होईल. विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे षटकार आलाय. जशी आपण चर्चा करत होतो खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी मात्र चिंचोली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि दैवली टीम आपला गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय. चला विनर वर्सेस विनर मॅच होईल त्वरित.